नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 हप्ते एकत्रित येणार का, तर असा व्हिडिओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत अशी माहिती देणारे व्हिडिओज प्रसिद्ध होत आहेत। तर 2 हप्ते खरोखरच एकत्र येणार का, तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर नोव्हेंबर हप्ता वितरणासंदर्भातली तारीख, तर अशा संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण आणि खात्रीशीर माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मागील वर्षामध्ये ज्यावेळी निवडणुका लागल्या त्याच्या आदल्या महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबर, तर या 2 महिन्यांचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा लाभ एकत्रित 3000 रुपये देण्यात आला। परंतु आत्ता जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे बहुतेक संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना वितरित झालेला आहे आणि कदाचित फक्त शक्यता वर्तवण्यात येत आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु याला 100% कोणताही पुरावा नाही आहे। त्यामुळे सध्या लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही महिन्याचा हप्ता म्हणजेच या नोव्हेंबर महिन्यामध्ये फक्त शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु पुढे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आहे हे दोन्ही हप्ते एकत्रित येण्यासंदर्भात अजून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही। 2 हप्ते जर एकत्रित मिळत आहेत तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी असणार आहे। परंतु अजून तरी 2 हप्ते एकत्रित वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही। लक्षात घ्या की सध्या तरी तुम्हाला एकच लक्ष द्यायचं आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर KYC आणि लक्षात घ्या की या गोष्टींवरचीच लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 तारखेपर्यंत KYC करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। साईट प्रॉपर चालत आहे, फक्त मोबाईलमध्ये कधी कधी साईट ओपन होत नाही आहे। जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, PC असेल, येथे तुम्ही ही वेबसाईट ओपन करून त्या ठिकाणी KYC करू शकता। तर लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा देखील करतात आणि त्या संदर्भात GR देखील येतो। परंतु लक्षात घ्या की अजून तरी 2 महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही। आपण सुद्धा या संदर्भात माहिती घेत आहोत, त्यामुळे सध्या शक्यता फारच कमी आहे। जर या संदर्भात घोषणा होईल तरच या संदर्भातले 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता आहे। तुर्तास तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा करायची आहे। सध्या आचारसंहिता सुरू आहे, शक्यतो आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ वितरित केला जात नाही आहे। पण हा जर लाभ नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित होतोय तर 2 हप्ते म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असे हप्ते जर तुम्ही काउंट केले तर होऊ शकतात। पण ही देखील शक्यता अजून काहीच या संदर्भात अजून घोषणा झाली नाही आहे, GR देखील आले नाही आहे। साधारणतः ज्यावेळी हप्ते वितरण केलं जातं त्याच्या 5 ते 6 दिवस अगोदर हा GR प्रसिद्ध होतो। तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। तर लक्षात घ्या की अशा प्रकारे ही वितरण प्रोसेस असणार आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC केलेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता येणार आहे अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे। त्यामुळे ज्यांची KYC झाली नसेल अशा लाडक्या बहिणी मात्र प्रश्नचिन्हात आहेत। ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, यांचा अजून ऑप्शन आलेला नाही आहे, तर यांनी काय करावं या संदर्भात देखील माहिती घेतच आहोत। पण लक्षात घ्या की पुढील हप्ता आहे KYC केल्यावरच, म्हणजेच ज्यांची KYC होणार आहे त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर लक्षात घ्या की 2 हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच अधिकृत घोषणा किंवा अजून कोणताच ठोस पुरावा नाही आहे। त्यामुळे या संदर्भात लाडक्या बहिणींना एकच विनंती की 2 हप्ते वितरण एकाच वेळी होणार आहे किंवा पुढील नोव्हेंबर किंवा डिसेंबर किंवा जानेवारी, तर अशा महिन्यांचा लाभ एकत्रित होण्याची शक्यता अजून शक्यता सांगता येत नाही। तर अशा प्रकारे डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीचा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता नाही आहे। या संदर्भात जर घोषणा झाली तरच या संदर्भात तथ्यता देता येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि तो जरी हप्ता जरी आला नाही तरी डिसेंबर महिन्याच्या आचारसंहिता संपल्यानंतर 3 तारखेनंतर हा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।